1947 ला या भारतामध्ये किमान वेतनाचा कायदा आला. किमान वेतन कामगाराला दिलं पाहिजे हा कायदा प्रस्थापित झाला. आणि हा कायदा प्रस्थापित झाल्यानंतर अनेक क्षेत्राच्या कामगारांना किमान वेतन मिळायला लागलं. पण आज शोकांतिक आहे की अजूनही या देशामध्ये जे विविध क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार आहेत त्यांना किमान वेतन मिळत नाहीये. हे लढा संपलेला नाही, हे लक्षात घ्या. आज 4 श्रमकोट मोदी सरकारने आणलेले आहे. थोडक्यात सांगितलं की 44 कामगार कायदे या देशामध्ये होते. अनेक कामगार कायदे आहेत. कॉन्ट्रॅक्ट ॲब्लिकेशन ऍक्ट पण आहे, मिनिमम वेज आहे, सेफ्टी आहे, त्याच्यानंतर सिक्युरिटी आहे, सोशल क्लॉज आहे, त्याच्यानंतर महिलांसाठी मॅटर्निटी बेनिफिट आहे, त्याच्यानंतर ओव्हर टाइमचा कायदा आहे, बोनसचा कायदा आहे, त्याच्यानंतर ग्रॅज्युटीचा कायदा आहे, पेन्शनचा कायदा आहे. हे सर्व कायदे या देशामध्ये एवढ्या 100 वर्षामध्ये आपण घडवून आणले. पण आज परिस्थिती विपरीत आहे. 2004 नंतर सरकारी कामगारांची पेन्शन गोठवल्या गेलेली आहे. पेन्शन मिळत नाही सरकारी कामगारांना. आता जी पेन्शन मिळायला सरकार देत आहे किंवा सरकार घोषणा करत आहे की सरकार देतो म्हणून सांगते, ती पेन्शन ही कॉन्ट्रीब्युटिव्ह पेन्शन आहे. तुम्हाला वाटा घालायचा आहे त्याच्यामध्ये, तेव्हा सरकार तुम्हाला पेन्शन देणार आहे. यासोबतच अनेक क्षेत्रामध्ये जे कामगार आहेत तर सर्व सरकारी कंपन्यांचं सरकार हळूहळू खासगीकरण करेल. खासगीकरणाच्या नावाने सरकार जे कायम कामगार आहेत ते रिटायर्ड व्हायला लागलेले आहेत. कायम कामगारांची संख्या कमी होते आणि मग नवीन कामगार भरतीच्या कार्यक्रमासाठी सरकार आउटसोर्स म्हणजे कुठल्या तरी ठेकेदाराची नेमणूक करून, कुठल्या तरी मधल्या माणसाची नेमणूक करून कामगारांची अपॉइंटमेंट म्हणजे कामगारांना प्रवेश देते. आणि जे सुख सुविधा सरकारी कामगारांना मिळत होत्या त्या कॉन्ट्रॅक्ट कामगारांना, ठेका कामगारांना किंवा तुमच्यासारख्या बसलेल्या भगिनी आहेत योजना कामगार यांना मिळत नाही. आणि म्हणून आयटेक पुढे आणखी आव्हान आहे. ही नवीन लढाई आपण लढतोय या देशामध्ये. एक लढाई आपल्या पूर्वजांनी लढली, घडवून घेतले हक्क अधिकार, आणि आता दुसरी लढाई सुरू झालेली याच काळात. आपण बघतो की सरकारी क्षेत्र एक एक करून सरकारने विकलेले आहेत. इथे एमएससीबी वाले बसले आहेत, तेव्हा यांचं खासगीकरण होईल सांगता येत नाही, टांगती तलवार आहे. आणि आता स्मार्ट प्रीपेड मीटर नावाच्या नावाने तुमच्या सर्वांच्या घरामध्ये एक स्मार्ट मीटर लावण्याचा सरकारने कार्यक्रम आखलेला आहे. तो स्मार्ट मीटर लागला जसं मोबाईल मध्ये तुम्ही प्रीपेड करून बोलता तसं तुम्हाला वीज घ्यावी लागणार आहे. वीज घ्यावी लागणार आहे. या कोळसा खाणीची आता मला वाटते पुढच्या आठवड्यामध्ये बैठक आहे रांचीला सर्व युनियन्सची. कशासाठी? तर सरकार एक बिल आणत आहे कोळसा खाणीचं खासगीकरण कसं करायचं, त्याच्या विरोधामध्ये कसा संघर्ष करायचा, तर आपले सर्व युनियन्स तिथे भेटणार आहे. इथे डिफेन्स वाले आले असतील, त्या डिफेन्सचं निगमीकरण झालेलं आहे. या देशामध्ये जे 41 ऑर्डनन्स फॅक्टरीज आहेत त्या सर्व फॅक्टरीचं निगमीकरण सरकारने केलेलं आहे. आणि हे करत असताना सरकार सर्व उद्योग इव्हन डिफेन्स सेक्टरही हे खासगी लोकांच्या हातात सोपवण्याचा कार्यक्रम सरकारने आखला आहे. आणि म्हणून आपण सर्व आज इथे सर्व क्षेत्रातले कामगार इथे इकट्ठा झालोय, जमा झालोय, तर आपला उद्देश काय आहे? की तिची साडी माझ्या साडीपेक्षा सुंदर दिसते का हे बघायला लोक नाही. तिचा जास्त पगार आहे, माझा कमी पगार आहे हे बघायला लोक आपण इथे आपण हे बघायला आलो आहे इथे की आपण सर्व एक आहोत. आपला उद्देश एक आहे. आणि त्या उद्देशासाठी जेव्हा अंगणवाडीचा संप असेल तेव्हा आशाही भिडली पाहिजे, कोळशेचेही लोक भिडले पाहिजे, डिफेन्सचे लोक भिडले पाहिजे. आणि जेव्हा डिफेन्सचं आंदोलन असेल तेव्हा आशाही भिडली पाहिजे, अंगणवाडी भिडली पाहिजे. हे संयुक्त आंदोलन झालं पाहिजे, लक्षात घ्या. आज कोणा एकट्याच्या ताकदीवरती परिवर्तन करणे शक्य नाही. म्हणून आपण देशामध्ये जवळजवळ 10 कामगार संघटनांची एकजूट केलेली आहे. त्याला सीटीयूज म्हणतात, सेंट्रल ट्रेड युनियन्स. ते 10 कामगार संघटना एक होऊन गेले कित्येक वर्ष 2009 ला गुरुदास दासगुप्तांनी हे सर्व सुरू केलं. आणि आपण बघतो
की या देशाची धोरणं 1992 नंतर झपाट्याने बदलत चाललेली आहे, तर या धोरणांचा परिणाम हा सर्व परिणाम जो होत आहे तो या देशाच्या गरीब जनतेवरती होत आहे. आणि गरीब जनता म्हणजे कोण? तर आपण सर्व कामगार या देशाची गरीब जनता. आणि म्हणून जर सरकारी धोरणांचा आमच्या जीवनावरती परिणाम होत असेल तर सरकारी धोरण बदलण्याचा उद्योग, सरकारी धोरण बदलण्याचं आंदोलन, सरकारी धोरण उघडून फेकण्याचा संघर्ष हा हायटेकला करावा लागणार आहे त्या काळात. आणि म्हणून त्याच्यासाठी सज्ज व्हायला सांगतो तुम्हाला. आपण सर्व आज भयावह अवस्थेत आहोत. इंग्रजांच्या काळामध्ये एक पब्लिक सेफ्टी बिल नावाने इंग्रजांनी एक बिल आणलं आणि ते बिल असं होतं की कुठलाही सामान्य माणूस हा इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये कुठलाही आंदोलन, सभा, कार्यक्रम ठेवू शकत नव्हता. त्या बिलाच्या विरोधामध्ये भगतसिंग नावाच्या तरुणांनी तेव्हाच्या इंग्रजांच्या असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकले होते, बॉम्ब. आणि सांगितलं होतं की हे तुम्ही जे बिल आणत आहे हे बिल या देशामध्ये चालणार नाही. त्याच धर्तीवर महाराष्ट्राच्या सरकारने जनसुरक्षा विधेयक 2024-25 हे आणलेलं आहे. जनसुरक्षा विधेयक म्हणजे व्यक्ती आणि संघटना यांना आता स्वातंत्र्य मिळणार नाही. आणि जर सरकारला वाटलं की ही व्यक्ती आणि ही संघटना सरकारच्या विरोधात आहे, म्हणजे राजद्रोह करणारे लोक आहेत, आपण तर राजद्रोही आहोत जन्मापासून, हायटेक राजद्रोही या जन्मापासून. मग जे राजद्रोह करणारे लोक आहेत या सर्वांना कुठलीही सुनवाई न करता